नमस्कार. आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. फेसबुकवरती तुम्ही लोकांनी माझ्या पोस्ट बऱ्याचदा वाचल्या असतील आणि माझ्याबद्दल सामान्यतः अशी एक प्रतिमा आहे की मी देवेंद्रजींचा एक हार्डकोर विरोधक आहे आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला थोडासा धक्का देणारा वाटू शकतो. या व्हिडिओचा विषयच आहे की देवेंद्रजी प्लस आणि मायनस. देवेंद्रजींच्या बद्दल माझं मत काय आहे तर देवेंद्रजींच्या इतका उत्तम प्रशासक, अत्यंत चांगला, सभ्य, सुसंस्कृत आणि प्रेमळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला दुसरा मिळालेला नाही. ते पराकोटीचे किंवा ते प्रकांड पंडित आहेत, ते खूप विद्वान आहेत, ते खूप हुशार आहेत, ते खूप बुद्धिमान आहेत आणि ते एक उत्तम वकील आहेत. त्यांच्या या क्वालिटीज मुळेच आपण सगळेजण त्यांच्यावरती प्रेम करतो. म्हणजे 2014 साली असेल किंवा 2019 साली असेल, देवेंद्रजींच्या कार्यशैलीच्या आपण सगळेच प्रेमात पडलेलो आहोत. 2014 ते 2019च्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर त्या 5 वर्षामध्ये शरद पवारांनी सातत्याने राजकीय खेळी करायच्या आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या खेळी हाणून पाडायच्या. या पद्धतीने 5 वर्षाचा वेळ गेला, परंतु तरी सुद्धा 5 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं काम करून दाखवलं. देवेंद्रजींचं प्रभावी काम आणि शरद पवारांच्या खेळी यामुळेच 2019च्या निवडणुकीमध्ये जनतेने शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत प्रदान केलेलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे काय केलं आणि जो काय सत्तेचा खेळखंडोबा झाला, त्या सर्व कालखंडामध्ये प्रत्येक सामान्य देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकाला सुद्धा आणि विरोधकाला सुद्धा त्यांच्याबद्दल पराकोटीची सहानुभूती वाटत होती की एका चांगल्या आणि पात्र व्यक्तीला पाठीत खंजीर खुपसून सत्तेपासून दूर लोटण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या मते एखाद्या खूप चांगल्या माणसाला तुम्ही खूप मर्यादेच्या बाहेर जर का त्रास दिला तर त्यानंतर तो जो बदला घेतो किंवा सूड घेतो किंवा कुरघोडी करतो किंवा तुमच्याच चांगल्या तुमच्या गळ्यात टाकतो, हा जो प्रकार आहे हा प्रकार देवेंद्रजींनी खूप लीलया करून दाखवला. आजचा जर आपण विचार केला तर आज उद्धव ठाकरे कुठे आहेत, शरद पवार कुठे आहेत आणि देवेंद्रजी कुठे आहेत हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जे काय 2019 साली पेरलं गेलं त्याचे देवेंद्रजींनी पुरेपूर उपटे काढलेले आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये देवेंद्रजी कुठेही दोषी नाहीत किंवा एक राज्यकर्ता म्हणून ते कुठेही कमी पडलेले नाहीत, एक प्रशासक म्हणून कमी पडलेले नाहीत, चांगल्या योजना आखणारे मुख्यमंत्री म्हणून ते कुठेही कमी पडलेले नाहीत, विकासाच्या व्हिजनमध्ये कुठेही कमी पडलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल खरोखरीच सकारात्मक आहेत. मग नकारात्मक काय आहे? नकारात्मक देवेंद्रजींच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी अजूनही मान्य करणं किंवा पचवणं कठीण जातं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी स्वतःबरोबर सत्तेत सहभागी करून घेणं. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवारांच्या बद्दल सामान्य हिंदुत्ववादी किंवा हिंदू धर्मावर प्रेम करणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे. शरद पवारांचं तिकडम छाप राजकारण जे काय होतं त्याला देवेंद्रजींच्या पूर्वी सुद्धा म्हणजे 2014 पूर्वी सुद्धा महाराष्ट्राने कधीही 50 आमदार आणि 10 खासदारांच्या पुढे सरकू दिलं नाही. लोकांना ते एका मर्यादेच्या पलीकडे आवडत नव्हते, हे किती कटू वाटलं तरी सत्य आहे. आणि अशा नेत्याला किंवा अशा नेत्याच्या पक्षाला, अशा नेत्याच्या हाताखाली तयार झालेल्या तशाच आणि तितक्याच भ्रष्ट नेत्यांना देवेंद्रजींनी स्वतःबरोबर सत्तेत सहभागी करून घेणं म्हणजे भांगेत तुळस घेण्यासारखं आहे. देवेंद्रजी एकमेव तुळस आहे आणि अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादीची भांग त्यांनी बरोबर घेतलेली आहे अशा सारखं सध्या चित्र आहे. 2022-23 साली सुद्धा हेच चित्र होतं, आता सुद्धा तेच चित्र आहे. शिवसेना ही भाजपची नैसर्गिक जोडीदार, भागीदार, युतीमधील सहकारी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बद्दल कुठल्याच भाजपच्या समर्थकाला कधीच काही प्रॉब्लेम नव्हता. पण राष्ट्रवादीला बरोबर घेणं अजूनही कुणाला पचलेलं रुचलेलं नाहीये आणि भविष्यात सुद्धा हे कधी रुचणार नाहीये.
आज जर का सरकारची प्रतिमा कुठे डागाळत असेल किंवा आज जर का सरकारच्या भूमिकांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीला तुम्हाला कुठे ना कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लिंक जोडलेली दिसून येते. आणि मग सामान्य समर्थक संतापतात की तुम्हाला यांना घ्यायची गरजच काय होती, हे घेतल्यामुळे तुमच्या सरकारची प्रतिमा डागाळते आहे. आता हे देवेंद्रजींनी त्यांना बरोबर घेतलंय का वरतून त्यांना सांगितलं गेलंय, हा परत एक थोडासा वेगळा विषय आहे. परंतु देवेंद्रजींच्या पांढऱ्या शुभ्र कारकिर्दीला लागलेला काळा बट्टा जर असेल तर हा एकमेव आहे. दुसरी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणात किंवा प्रशासनामध्ये नेहमी जाणवून येते की ते स्वतःच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि त्यामुळे गृह खात्याचे प्रमुख या नात्याने काम करताना त्यांच्या अनेक निर्णयांवरती सातत्याने टीका केली जाते. खास करून मुस्लिमांच्या संदर्भातले जे काय त्यांच्या शासनाने घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयांच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. या निमित्ताने आम्ही या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय असं समजा. मदरशांना अनुदान देणं असेल किंवा महाराष्ट्र समान नागरी कायदा लागू करणं असेल, लव जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करणं असेल, जनसंख्या नियंत्रण कायदा तर समजा केंद्र सरकारच्या हातात आहे, परंतु जे कायदे महाराष्ट्र शासनाने करणं आवश्यक आहे किंवा केले पाहिजेत ते अजूनही झालेले नाहीयेत. सुस्पष्ट बहुमत असून सुद्धा अजूनही ते झालेले नाहीयेत. याची प्रत्येक सामान्य हिंदुत्ववाद्याला नक्कीच खंत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे प्लस म्हणाल तर ही इज द बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर, ही इज द बेस्ट चीफ मिनिस्टर, ही इज द मोस्ट रिस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर. कॉन्स म्हणाल किंवा नकारात्मक मुद्दे म्हणाल तर त्यांचं पोलीस खात्यावरती तितका वचक किंवा दराळा नाहीये की जेणेकरून पोलीस त्यांना चळाचळा कापतील. कारण पोलीस खात्यावरती नियंत्रण असेल तर आपोआप गुन्हे नियंत्रणामध्ये राहतात आणि सामान्य नागरिकांना सुद्धा सुखाचे 4 क्षण अनुभवायला मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीची गृहमंत्री म्हणून गोपीनाथरावांची कारकीर्द होती तशी कारकीर्द देवेंद्रजी सुद्धा गाजवतील असं सगळ्यांना वाटत होतं. त्या टप्प्यावरती देवेंद्र फडणवीस कुठेतरी कमी पडले तसं वाटतंय किंवा त्यांच्यातला कठोर प्रशासक त्यांच्यातला विकासाभिमुख राजकारणावरती कुठेतरी कमी पडतोय. विकासाभिमुख राजकारणी म्हणून त्यांना स्वतःची प्रतिमा निर्माण करणं किंवा त्या दिशेने काम करणं त्यांना अधिक रुचतंय असं दिसतंय. भविष्याचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस इतिहासामध्ये महाराष्ट्रातले खूप चांगले आणि यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नाव कमावतील. त्यांना केंद्रात सुद्धा खूप मोठी संधी मिळू शकेल कारण त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि रुजुता हे दोन्ही गुण त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.